18व्या लोकसभेचं अधिवेशन येत्या 24 जूनपासून नवनिर्वाचित खासदार घेणार शपथ, होणार नवीन अध्यक्षांची नियुक्ती। सगळे सोयरेबाबत लवकरच अंमलबजावणीची मागणी, अन्यथा करणार विधानसभेची तयारी, मनोज जरांगे यांचं वक्तव्य। समांतर जलवाहिनी संबंधित कामं त्वरित पूर्ण करा, खासदार प्रणिती शिंदे यांची मागणी। पुराच्या पाण्यात 3 जण वाहून गेले, 2 जण सुखरूप, 1 जण अद्याप बेपत्ता। यंदा गणेशोत्सवात हिमाचल प्रदेशातील जटोली शिवमंदिराचा देखावा साकारणार, पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टची घोषणा। लोकसभेचं 18वं अधिवेशन येत्या 24 जूनपासून नवी दिल्ली येथे सुरू होणार आहे। हे अधिवेशन 3 जुलैपर्यंत चालणार आहे। देशात यंदाच्या 18व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन हे येत्या 24 जूनपासून नवी दिल्ली येथे सुरू होणार असून ते 3 जुलैपर्यंत चालणार आहे, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री किरण यांनी बुधवारी दिली। या अधिवेशनामध्ये सुरुवातीला सर्व नवनिर्वाचित खासदारांच्या शपथविधीसह लोकसभेच्या अध्यक्षांची निवड केली जाणार आहे। या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी अधिवेशनाच्या पहिल्या 3 दिवस असणार आहे। सुरुवातीला ही शपथ हंगामी अध्यक्ष देतील आणि त्यानंतर नियमित अध्यक्षांची निवड केली जाणार आहे। 27 जून रोजी लोकसभा आणि राज्यसभेच्या या संयुक्त बैठकीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या संबोधित करतील आणि यंदाच्या या सरकारच्या 5 वर्षाची रूपरेषा सादर करणार आहेत। 27 जूनला राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेतील नवीन मंत्रिमंडळाचा परिचय करून देणार आहेत आणि यानंतर अधिवेशनाच्या नियमित कामकाजाला सुरुवात होईल। सगळे सोयरेबाबत लवकरात लवकर अंमलबजावणी करावी, अन्यथा विधानसभेची तयारी करण्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे। सगळे सोयरे याबाबतच्या अध्यादेशाची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी, यासह इतर मागण्यांसाठी सरकारच्या प्रतिनिधींनी येऊन योग्य तो मार्ग काढावा। जर सरकार वेळकाढूपणा करत असेल आणि असंच आपल्याला खेळवत असेल तर हे माझं शेवटचं उपोषण असणार आहे। यानंतर आपण थेट विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला। ते करत असलेल्या उपोषणाच्या 4थ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी रात्री जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली होती। त्यावेळी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी त्यांची भेट घेऊन शासन मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचं सांगितलं। त्यानंतर रात्री 1:30 वाजता जरांगे यांना सलाईन लावण्यात आलं। आम्ही सांगितलेल्या सगळे सोयरेच्या व्याख्येप्रमाणे अध्यादेशाची अंमलबजावणी त्वरित करावी, यासाठी मनोज जरांगे ठाम आहेत। जरांगे पाटील यांनी केलेल्या सगळे सोयरेंच्या मागणीसंदर्भामध्ये सरकार गंभीर आहे, त्याबाबतची कार्यवाही गतीनं सुरू आहे। त्यामुळं जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। येत्या गणेश उत्सवामध्ये हिमाचल प्रदेशातील जटोली शिवमंदिराचा देखावा साकारणार असल्याची माहिती पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या वतीने देण्यात आली। देशाचे आकर्षण असलेल्या पुण्याचे दगडूशेठ गणपती ट्रस्ट व सोनूक मंडळातर्फे यंदाच्या गणेशोत्सवात हिमाचल प्रदेशातील जटोली शिवमंदिरचा देखावा साकारण्यात येणार असून दगडूशेठ बाप्पा या मंदिरात विराजमान होणार आहेत। आशियातील सर्वात उंच शिवमंदिर म्हणून हे मंदिर ओळखले जाते। सणस मैदानासमोरील हिराबाग कोठी येथील ट्रस्टच्या सजावट विभागात या सजावटीचा शुभारंभ या सोहळ्याचे कलादिग्दर्शक अमन विधाते, दीपाली विधाते यांच्या हस्ते पार पडला। या प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, अमोल केदारी, प्रकाश चव्हाण यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गणेशोत्सवात साकारण्यात येणाऱ्या जटोली शिवमंदिराच्या प्रतिकृतीचा आकार हा सुमारे 111 फूट उंच असणार आहे। या विद्युत रोषणाईचे काम वायकर बंधू व मंडप व्यवस्था काळे मांडववाले हे करणार आहेत। याबाबत द न्यूज प्लस चॅनलची अधिक माहिती अमन विधाते यांनी दिली। जटोली मंदिर आपण बनवतोय, शिवमंदिर हे जे मंदिर हिमाचल इथे स्थित आहे। हे मंदिर 111 फुटाच्या उंचीवरती जमिनीपासून स्थित आहे आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे एशियातलं सध्या तरी सर्वात उंच मंदिर आहे। त्याचा परिसर तेवढा भव्य आणखीन पसरलेला नसला तरी पण मंदिराची उंची हे त्या मंदिराचं खास आकर्षण आहे। आणि या मंदिराला आपण इथे आपल्या इथे उभं करताना 120 फुटापर्यंत ह्याची खोली जाणार आहे, म्हणजे डेप्थ जाणार आहे, 111 फुटाची उंची जाणार आहे आणि साधारणतः दोन्ही बाजूचे रोड धरले तर 110 ते 111 फूट ह्याची रुंदी देखील जाणार आहे।
या मंदिराला 32 खांबांवरती उभं करताना त्याच्यामध्ये किमान 16 कमानी असणार आहेत। आतला गाभारा जिथे गणराया विराजमान होणार आहेत त्या गाभाऱ्याला शक्यतो आम्ही रत्नजडीत, पंचरत्नजडीत म्हणजे चांदी, सोनं आणि रत्न याचा वापर करून जास्तीत जास्त सुरेख बनवण्याचा प्रयत्न करत आहोत। ते प्रेक्षकांना बघण्यासाठी पूर्ण मोकळं असेल आणि चारी बाजूनी कोणालाही बघताना त्याच्यामध्ये तेवढा त्रास होणार नाही। मुसळधार पावसामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना आमदार विजयकुमार देशमुख यांनी पालिका प्रशासनाला दिल्या आहेत। भारतीय जनता पक्षाचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी महापालिकेमध्ये येऊन अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या समवेत पावसाळी कामासंदर्भात बैठक घेतली। सोलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे। सोलापूर शहरातील भवानीपेठ, मराठा वस्ती, कुंभार वेस यासह शहरात अनेक ठिकाणी विविध घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत। रस्त्यावरही विविध ठिकाणी पाणी साचल्याचं दिसून आलं। एकूणच ही परिस्थिती पाहता सोलापूर शहरात पावसाचं पाणी आणि ड्रेनेजचं पाणी एकाच पाईपलाईनवरून जातं। वास्तविक पाहता पावसाच्या पाण्याची पाईपलाईन वेगळी असायला हवी, त्याची तातडीनं कार्यवाही करावी। शहरामध्ये विविध ठिकाणी ड्रेनेजचं पाणी रिव्हर्स म्हणजेच उलट येतं, यामुळं अनेक घरामध्ये पाणी जाऊन लोकांना त्रास सहन करावा लागत आहे। या संदर्भात महापालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं विचारविनिमय करून कार्यवाही करावी असंही सर्वांना सूचित करण्यात आल्याची माहिती आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली। यावेळी माजी नगरसेवक अनंत जाधव, विनायक विटकर, अजित गायकवाड, राजकुमार पाटील, गौतम कसबे, संजय कणकी, किरण पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। गेल्या 2-4 दिवसापासून पावसाचं प्रमाण वाढत चालल्यामुळं आणि काल मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे त्या तासामध्ये जोरदार पाऊस पडत होता, त्यामुळं सोलापुरातील विशेषतः करून शहर उत्तरमधल्या भागामध्ये पाणी घरामध्ये घुसल्या व अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी रात्रभर गुडघ्यापर्यंत राहिलं आणि तसंच जरी काही ड्रेनेजमधनं पाणी पास आउट व्हायला पाहिजे। आपल्या महानगरपालिकेमध्ये ज्या पावसाचं पाणी आणि ड्रेनेजचं पाणी एकाच पाईपलाईनमधनं जाते, त्या दोन्ही वेगवेगळ्या पाईपलाईनमधनं जायला पाहिजे, तरच हा प्रश्न निर्माण होत नाही। हे आम्ही आज उपायुक्त कारंजे साहेबांच्या नजरेसमोर दिलं आणि आपल्या इमाम चौक 12 इमाम चौकापासून ते पुन्हा तसंच काल ज्या पावसामुळं मराठा वस्ती असू द्या किंवा आपल्या गोंगडी वस्ती असू द्या किंवा मंडी वस्ती असू दे, अवंतीनगर इथं घरोघरी पाणी गेलं होतं, त्या संदर्भात काही सूचना करायच्या होत्या। या सगळ्या करण्यासाठी आज महानगरपालिकेत उपस्थित होतो, त्याची उपाययोजना ताबडतोब करण्यात लावलेल्या आहे। समांतर जलवाहिनी संदर्भातील काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत केली। सोलापूर महानगरपालिकेमार्फत सध्या सुरू असलेल्या समांतर जलवाहिनी संबंधित असणारी सर्व प्रलंबित कामं ही त्वरित पूर्ण करण्याची मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे केली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये संबंधित समांतर जलवाहिनी संबंधित कामाचा आढावा खासदार शिंदे यांनी घेतला। तसंच यावेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा देखील प्रणिती शिंदे यांनी घेतला। मंगळवेढा तालुक्यातील 35 गावांचा पाणी प्रश्न सोडवण्याबाबत त्यांनी यावेळी पाठपुरावा केला आहे। तसंच मागील काही दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यात अतिवृष्टी सदृश पाऊस झाला, त्यामुळं अनेक ठिकाणी विस्कळीत झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात सूचना त्यांनी केल्या। या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्यांना सरसकट 50,000ची नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली। या प्रसंगी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, सुरेश हसापुरे, अशफाक बळोरगी, शहराध्यक्ष चेतन नरोटे, बाबा मिस्त्री, मनोज एलगुलवार यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते। बातमीपत्रात घेऊया अल्पशी विश्रांती। पाहत रहा द न्यूज प्लस, बातम्या प्लस बरंच काही। साई स्वाद टेस्टी खाद्य पदार्थांची जर आठवण आली, जिभेवर रेंगाळणारं एकच अप्रतिम नाव साई स्वाद। क्वालिटी असू देत किंवा क्वांटिटी, एकच नाव साई स्वाद। स्वाद पाव भाजीचा असो किंवा शुद्ध शाकाहारी राईस प्लेटचा, पंजाबी डिशेसचा असू देत किंवा भेळ पाणीपुरीचा, विविध प्रकारच्या चमचमीत खाद्य डिशेस फक्त आणि फक्त साई स्वाद येथेच।
सर्व स्नॅक्स व जेवणाचे पार्टीजच्या ऑर्डर्स पण आम्ही स्वीकारतो. आमचे सर्व्हिस ठिकाण साई स्वाद साऊथ इंडियन अँड व्हेज चायनीज सेंटर, सुशील नगर, भारतीय विद्यापीठ जवळ, विजापूर रोड, सोलापूर. साई स्वाद कॅफे अँड रेस्टॉरंट, ITI जवळ, विजापूर रोड, सोलापूर. साई स्वाद पावभाजी व स्नॅक्स सेंटर, ITI जवळ, विजापूर रोड, सोलापूर. कॉन्टॅक्ट मिस्टर सादिक नदाफ 9850113464, मिस्टर गणेश सावंत 9420090005. द स्पोर्टिंग लिजंड कुकरेजा अँड कंपनी 1935 पासून अखंड सेवा. S6, S5, SF, विल्सन, निविया, यॉनेक्स, डबल8साठी होलसेल सेंटर. क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, इंडियन गेम्स, स्विमिंग, बॅडमिंटन, टेनिस, व्हॉलीबॉल यासाठी लागणारी सर्व स्पोर्ट्स आयटम्स आमच्याकडे अवेलेबल आहेत. स्पोर्ट्स होजेरीचे अप्रतिम प्रकार. बॅडमिंटन आणि टेनिस रॅकेटला गटिंगसाठी युनिक फीचरचे मशीन. इंटरनॅशनल वुमन्स टुर्नामेंट कुमठानाका स्टेडियम येथे जी घेण्यात आली होती. येथे टुर्नामेंटच्या वेळेस कुकरेजा अँड कंपनीची कटिंग मशीनवर जागेवर रॅकेट्सची कटिंग करण्यात आली होती. पूर्णपणे 2 मजली AC दालन, अप्रतिम सर्व्हिस ठिकाण. राजस भेट द्या. कुकरेजा अँड कंपनी, 100 बुराजी पेठ, सुभाष चौक, सोलापूर. संपर्क क्रमांक 9518952842. महाराष्ट्रामधील सर्व गोशाळांचं काम एकसूत्रतेनं चालावं म्हणून महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्र गोसेवा आयोगाचं गठन अर्थसंकल्पीय अधिवेशन 2023 साली केलं. सोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोसेवा आयोग तसंच गोशाळांना अनुदान म्हणून 100 कोटी रुपये मंजूर केले होते. परंतु तुकाराम मुंडे यांनी आयोगाची नियमावली तयार न केल्यामुळं आयोगाला कोणतेही अधिकार, निधी आणि कर्मचारी उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यामुळं महाराष्ट्रातील सर्व गोशाळांचं मोठं नुकसान झालं आहे. तरी आता यामध्ये सुधारणा करून महाराष्ट्रातील सर्व गोशाळांना अनुदान मिळावं यासाठी गोशाला महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत 10 जून रोजी राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देण्यात आलं. हे निवेदन सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यामार्फत गोशाला महासंघाचे पदाधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना सुपूर्द केलं. याप्रसंगी महेश भंडारी, केतन शहा, यशवंत सुर्वे, वैभव हेगडे, शुभम साठे, हंसराज शहा, दिलीप कुमार शहा, महेश पवार, उमाबाई बिराजदार, आदित्य चिप्पा, देवीदास मेटकरी, सुरेखा पुजारी आदींची उपस्थिती होती. गो माता की जय. मुंडे हटाओ, गो माता बचाओ. मुंडे हटाओ, गो माता बचाओ. गो सेवा आयोगाचा विजय असो. गो सेवा आयोगाचा विजय असो. गोशाळा महासंघाचा विजय असो. गोशाळा महासंघाचा विजय असो. दुचाकीवरून पूल ओलांडत असताना पुराच्या पाण्यात 3 जण वाहून गेले. यातील 2 जण बचावले असून 1 जण अद्याप बेपत्ता आहे. गेल्या 3-4 दिवसापासून सोलापूरसह राज्यभरामध्ये सर्वत्र पावसानं थैमान घातलं आहे. अशातच दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये मागील 4 दिवसापासून मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील कासेगाव परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे तेथील ओढ्याच्या पुलावर आलेल्या पाण्यामध्ये मंगळवारी मध्यरात्रीनंतर पूल ओलांडत असताना एका दुचाकीवर असलेले 3 जण या पुराच्या पाण्यासोबत वाहून गेले असल्याची माहिती समोर आली आहे. बबन संदीपान जाधव, ज्ञानेश्वर संभाजी कदम आणि महादेव रेड्डी अशी या 3घांची नावं असून यापैकी बबन जाधव आणि महादेव रेड्डी यांना पुराच्या पाण्याबरोबर वाहून जात असताना ओढा प्रवाहातील झाडांना पकडून स्वतःला वाचवण्यात यश आलं आहे. तर ज्ञानेश्वर कदम हे बेपत्ता असल्याचं सांगण्यात येत आहे. रात्री 2 व्हीलरवर ट्रिपल सीट येत असताना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्यामुळं या प्रवाहामध्ये दुचाकी सहित वाहून गेल्याची माहिती बबन जाधव आणि महादेव रेड्डी यांनी ग्रामस्थांना दिली. या 3घांमधील 2 बचावले असून ज्ञानेश्वर कदम अद्याप बेपत्ता असल्यानं स्थानिक प्रशासनानं
आता जिल्हा प्रशासनाला याविषयी माहिती देऊन कदम यांचा शोध घ्यावा अशी अपेक्षा आता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. होडगी परिसरात मालगाडीचा डबा पटरीवरून घसरल्यामुळे जवळच असलेल्या रेल्वे गेटजवळ 3 तास वाहतुकीची कोंडी झाली होती. सोलापूर शहराच्या जवळच असलेल्या होडगी परिसरामध्ये मालवाहतूक रेल्वे गाडीचा शेवटचा गार्ड ब्रेक डबा घसरल्यामुळं जवळच असलेल्या रेल्वे गेट ओलांडणाऱ्या प्रवाशांना अनेक तास ताटकळत उभं राहावं लागलं. ही रेल्वे गाडी मालवाहतुकीची असल्यामुळं यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. होडगी येथे जवळपासच्या परिसरामध्ये असणाऱ्या अनेक सिमेंट फॅक्टरींना विविध राज्यातून रेल्वेद्वारे कच्चा माल पुरवला जातो. यासाठी विशेष मालगाडीच्या माध्यमातून या मालाची वाहतूक केली जाते. यासाठी संबंधित कंपन्यांच्या खाजगी पटरी असून त्या कंपनीला माल पुरवठा करणाऱ्या मालवाहतूक गार्डचा डबा आणि शेवटी लागणारं इंजिन पटरीवरून घसरलं. त्यामुळे हे डबे रुळाच्या बाजूला जाऊन खडीमध्ये अडकले, पण कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. परंतु यावेळी जवळच असलेलं रेल्वे गेट बंद करण्यात आलं. त्यामुळे रेल्वे गेट उघडेपर्यंत म्हणजेच जवळपास 2.5 ते 3 तास हे रेल्वे गेट ओलांडणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं. जेनेवा येथील संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय आणि त्याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेऊया उमाकांत चौंडेंसोबत विदेशवारी सोलापुरीचा खास वृत्तांत. युनायटेड नेशन्स अर्थातच संयुक्त राष्ट्रसंघ हे नाव अगदी लहानपणापासून आपण ऐकतच आलो आहोत. मग त्या अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तकात असो अथवा वर्तमानपत्रात. अनेकदा टीव्हीवर अनेक आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये वारंवार या संयुक्त राष्ट्रसंघाचा उल्लेख आपल्याला ऐकायला वाचायला मिळतो. संपूर्ण जगाला एक संध बांधून ठेवण्याचं काम करणारं हे संयुक्त राष्ट्रसंघाचं मुख्यालय हे जिनेवा येथे आहे. तर या कार्यालयासंदर्भात थेट जिनेवा येथूनच अधिक माहिती घेऊया द न्यूज प्लसचे संचालक उमाकांत चौंडेंसोबत. अर्थातच विदेशवारी सोलापुरीचा खास वृत्तांत. नमस्कार. विदेशवारी सोलापुरी यामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आलो आहोत अशा एका महत्वाच्या ठिकाणी. ते ठिकाण खूपच महत्वाचं आहे मित्रांनो. अर्थात मी सांगणार आहे तुम्हाला या महत्वाच्या स्थळाविषयी. अर्थात हे स्थळ आहे ते म्हणजे युनायटेड नेशन. हो मित्रांनो, युनायटेड नेशनचं मुख्यालय या ठिकाणी आहे आणि या मुख्यालयातून जगभरातलं काय व्यवहार चालतात किंवा जगभरात शांतता कशी निर्माण होते हे आपण पाहिलंच आहे. युनायटेड नेशन म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघ. अर्थात आपण हे शाळेत ऐकलं, शाळेत वाचलं, त्यानंतर बऱ्याच वेळा वर्तमानपत्रात किंवा टीव्हीवर ऐकतोय युनायटेड नेशनचं काय महत्व आहे. तर या युनायटेड नेशनमध्ये 193 देश सहभागी आहेत. मित्रांनो, हे आहेत संयुक्त राष्ट्रसंघाचे सभासद असलेल्या देशांचे ध्वज. 193. यात भारताचा देखील आहे. होय, संयुक्त राष्ट्रसंघ स्थापन व्हावा, जगात शांतता नांदावी यासाठी भारतानं खूप मोठा पुढाकार घेतला. तर नंतर भारत यामध्ये फारसा पुढाकार न घेता याचा सभासद राहिला. आज देखील भारत या संयुक्त राष्ट्रसंघाचा फार मोठा सभासद आहे. या ठिकाणी संयुक्त राष्ट्रसंघाचं म्हणजेच युनायटेड नेशनचा हा बोर्ड आणि माझ्या पाठीमागे असलेले हे मोठं कार्यालय. या कार्यालयामध्ये हे असलेली सगळ्यांची झेंडी. या झेंड्यातून एकच प्रतीत होतं की जग हे एकच आहे आणि या जगामध्ये सार्वभौम काय असेल तर ते म्हणजे सत्ता. आणि सत्ता टिकवण्यासाठी प्रत्येकाने शांतता सोबत घेतली पाहिजे. हे आजचं हे कानमंत्र या युनायटेड नेशन देत आहे. आणि माझ्या पाठीमागं आपण पाहतोय की एक खुर्ची दिसते आपल्याला. अर्थात खुर्चीला 4 पाय नाहीत, 1 पाय मोडलाय. ही जगप्रसिद्ध आणि सुप्रसिद्ध अशी ब्रोकन चेअर आहे. या ब्रोकन चेअरचं एक महत्व असं आहे की हे प्रतीक म्हणून युनायटेड नेशनच्या समोर का लागलेलं आहे की जगात शांतता नांदावी आणि ग्लोबल वॉर जे आहेत ते थांबावेत. आणि त्याचं प्रतीक म्हणून ही आत्ता जवळपास 20 वर्षापूर्वी ही खुर्ची या ठिकाणी स्थापित केलेली आहे.
त्याच्या पाठीमागं सुंदरसा कारंजा आहे, त्याचा देखील आपण आनंद घेऊयात. चला. मध्यरात्री घर फोडून धातूंच्या मूर्तीसह संसार उपयोगी वस्तूंची चोरी करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास घर फोडून गणपतीच्या धातूच्या मूर्तीसह संसार उपयोगी साहित्य असा 56,290 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळवून नेला. या प्रकरणी सोमवारी सलगरवस्ती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेखा सिद्धराम गायकवाड राहणार लिमयेवाडी सोलापूर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटलं आहे की यातील फिर्यादी या 6 जून रोजी घराला कुलूप लावून बाहेरगावी गेल्या होत्या. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 7 जून रोजी दुपारी घरी आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचं निदर्शनास आलं. तपासणी केली असता चोरट्यानं घरातून टीव्ही, साड्या, गणपतीची धातूची मूर्ती असा एकूण 56,290 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक फौजदार चंगलपल्लू करत आहेत. बातमीपत्रात घेऊया अल्पशी विश्रांती. पाहत रहा द न्यूज प्लस, बातम्या प्लस बरंच काही. ममता रेडी में दे रहे हैं कुछ अनोखे वैरायटीज जो हमने हमारे शहर में देखे ही नहीं थे. ट्रेंडी फैशनेबल शूज, टी शर्ट, जीन्स, कॉटन पैंट, जैकेट, ट्रैक पैंट, इतनी सारी वैरायटीज कि अपनी पसंद का प्रोडक्ट तो खरीदना ही पड़ेगा. एथनिक में सूट, शेरवानी, फैंसी, ब्लेजर, कुर्ता पैजामा की तो भरपूर वैरायटी मिलेगी. रीजनेबल रेट में बढ़िया वैरायटी कहीं मिलती हो तो वो है सिर्फ और सिर्फ ममता रेडीमेड. प्राइस डिसेंसी और रीजनेबल रेट्स भी हमारी पहचान. ममता रेडीमेड. अपनी पसंद चुनिए और अपनी स्टाइल और लुक्स को बेहतर बनाइए. लुक, फैशन और स्टाइल का दूसरा नाम ममता रेडीमेड. हमारा पता ममता रेडीमेड, लश्कर, सोलापूर. रस्ता ओलांडत असताना कारच्या धडकेमुळे वृद्ध जखमी झाला असून त्यावर पुढील उपचार सुरू आहे. रस्ता ओलांडत असताना कारनं धडक दिल्यामुळं एक वृद्ध जखमी झाला. सोमवारी सकाळी 10:30च्या सुमारास विजय क्लिनिक समोरील रोडवर हा अपघात झाला. बाबय्या जंबय्या कोलूर वय 85 राहणार कोनापुरे चाळ रेल्वे लाईन सोलापूर असं जखमी फिर्यादीचं नाव आहे. या प्रकरणी आदित्य सचिन जोशी राहणार विवेकानंद नगर विजापूर रोड सोलापूर याच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील फिर्यादी हे 85 वर्षीय वृद्ध असून सोमवारी सकाळी 10:30च्या सुमारास ते विजय क्लिनिक येथून रस्ता ओलांडत होते. याच दरम्यान नमूद आरोपीचं वाहन क्रमांक MH13 CK 1450 नवल पेट्रोल पंपाच्या दिशेकडून एम्प्लॉयमेंट चौकाच्या दिशेनं जात होतं. नेमक्या त्यावेळी रस्ता ओलांडणाऱ्या फिर्यादीविरुद्धास जोराची धडक बसून तो वृद्ध जखमी झाल्याचं या फिर्यादीत म्हटलं आहे. रविवारी 16 जून रोजी मनोरमा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार वितरण सोहळा सोलापुरात आयोजित करण्यात आल्याची माहिती मनोरमा परिवाराचे सर्वेसर्वा श्रीकांत मोरे यांनी दिली. मनोरमा साहित्य मंडळी सोलापूर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पश्चिम सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानं देण्यात येणारे मनोरमा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. रविवारी 16 जून रोजी सायंकाळी 5 वाजता सोलापुरातील डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहामध्ये या पुरस्कारांचं वितरण केलं जाणार आहे, अशी माहिती अध्यक्ष श्रीकांत मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानोर हे प्रमुख अतिथी म्हणून या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. मनोरमा साहित्य मंडळ आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पश्चिम मनोरमा सोलापूरचे अध्यक्ष श्रीकांत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होणार आहे. या प्रसंगी ज्येष्ठ सैनिक कलावंत अशोक समेळ, लेखिका आणि सिनेकलावंत मधुरा वेलणकर साटम, महाराष्ट्र साहित्य परिषद पुण्याचे प्रमुख कार्यवाह सुनीता राजे पवार आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळेस ते मनोरमा बँक साहित्य पुरस्कार ॲडव्होकेट लखनसिंह कटरे, प्राध्यापक डॉक्टर प्रमोद गोराडे, प्राध्यापक आनंद मेणसे, संग्राम गायकवाड यांना जाहीर करण्यात आला आहे.
10,000 रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. मनोरमा मल्टीस्टेट पुरस्कृत मनोरमा साहित्य पुरस्कार यंदा ॲडव्होकेट सुजाता जाधव, डॉक्टर ललित अधाने, डॉक्टर संदीप सांगळे यांना देण्यात येणार आहेत. 10,000 रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. स. रा. मोरे ग्रंथालयातर्फे मनोरमा साहित्य सेवा पुरस्कार देण्यात येतो. यंदा हा पुरस्कार सुनेत्रा पंडित, प्रतापसिंह चव्हाण आणि चित्रा क्षीरसागर यांना देण्यात येणार आहे. 5,001 रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. विशेष पुरस्कारानं अशोक समेळ, मधुरा वेलणकर साटम यांना गौरवण्यात येणार आहे. 21,000 रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. तसंच मनोरमा साहित्य मंडळीच्या उपाध्यक्षा अस्मिता गायकवाड यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि पुरस्कार निवड समितीच्या उपाध्यक्षा डॉक्टर कविता मुरुमकर यांच्या कादंबरीला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये MA अभ्यासक्रमात समावेश केल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात येणार आहे. मनोरमा सखी मंचच्या अध्यक्षा शोभा मोरे, मनोरमा साहित्य मंडळीच्या उपाध्यक्षा अस्मिता गायकवाड, मनोरमा साहित्य मंडळीचे कार्यवाह संतोष सुरवसे, निवड समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजशेखर शिंदे, सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉक्टर शिवाजी शिंदे, पद्माकर कुलकर्णी, कल्याण शिंदे, जे कुलकर्णी यांच्या संयोजनाखाली हा सोहळा होणार आहे, असं अध्यक्ष श्रीकांत मोरे यांनी यावेळी सांगितलं. या पत्रकार परिषदेस शोभा मोरे, संतोष सुरवसे, डॉक्टर राजशेखर शिंदे, डॉक्टर कविता मुरुमकर, पद्माकर कुलकर्णी आदी उपस्थित होते. सोहळा जो आहे तो 16 जून रोजी डॉक्टर फडकुले सभागृह इथं 5 वाजता कार्यक्रम सुरू होईल. कार्यक्रम अतिशय वेळेवर सुरू होईल. तर सुरुवातीला 2 आम्ही विशेष पुरस्कार मराठी भाषेवर प्रेम करणारे डॉक्टर समेळ यांना आम्ही जो दिलेला आहे त्यांची मुलाखत आहे. आणि डॉक्टर समेळ हे आज 80 वर्षे होऊन गेलेले असताना सुद्धा अनेक नाटकामध्ये साहित्य, कला, कादंबऱ्या, कविता सादरीकरण याच्यामध्ये त्यांनी कामं केलेली आहेत. जवळपास 85 मालिका, 85 नाटक इथं विविध प्रकारच्या भूमिकेमधून त्यांनी काम केलेलं आहे. आणि या पुरस्काराचं जे वितरण आहे हे वितरण समेळ यांच्या हस्ते काही होतं होणारच आहे. परंतु सोलापूर जिल्ह्याचे लोकप्रिय आमचे कुलगुरू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ याचे माननीय डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे. माननीय डॉक्टर प्रकाश महानवर यांचा मी अतिशय आभारी आहे. त्यांनी कमी वेळामध्ये हा कार्यक्रम स्वीकारला. ते बिझी होते. त्याचप्रमाणे सौ मधुरा वेलणकर साटम या चित्रपटसृष्टी कलाकार आहेत. मराठी भाषेवर त्यांनी MA केले. ते PhD सध्या करतायत नॉन व्हर्बल ह्या मराठीमध्ये. तर अशा यांचे सगळ्यांचे मुलाखती माननीय सुनीतराजे पवार या प्रमुख कार्यवाह महाराष्ट्राचे पुणे हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या काही लोकांच्या हस्ते त्याचप्रमाणे सुरुवातीला प्रकट मुलाखत ही 5:15 ते 6 होईल आणि पुरस्कार कार्यक्रम हा 8:30 वाजेपर्यंत संपेल अशी व्यवस्था आम्ही केलेली आहे. समस्त सोलापूरकरांना माझी विनंती आहे की या मनोरमा साहित्य पुरस्कार 2024साठी आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन आम्हाला मदत करावी एवढंच या ठिकाणी मी आग्रहाची विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. 18व्या लोकसभेचं अधिवेशन येत्या 24 जूनपासून. नवनिर्वाचित खासदार घेणार शपथ. होणार नवीन अध्यक्षांची नियुक्ती. सगळे सोयरेबाबत लवकरच अंमलबजावणीची मागणी. अन्यथा करणार विधानसभेची तयारी. मनोज जरांगे यांचं वक्तव्य. समांतर जलवाहिनी संबंधित कामं त्वरित पूर्ण करा, खासदार प्रणिती शिंदे यांची मागणी. पुराच्या पाण्यात 3 जण वाहून गेले. 2 जण सुखरूप, 1 जण अद्याप बेपत्ता. यंदा गणेशोत्सवात हिमाचल प्रदेशातील जटोली शिवमंदिराचा देखावा साकारणार. पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टची घोषणा.